नमस्कार। आज शुभांगी क्रिएशनमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे रव्याचे लाडू। पण त्याच्या अगोदर दिवाळी आहे, त्याच्यामुळे सर्व यूट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि चला आता रव्याचे लाडू बनवायला। आता आपल्या लाडवांची तयारी बघा काय काय घेतलेली आहे ती। हा 1 किलो रवा घेतलाय। हा आहे जरा जाडा रवा, याला मिक्सरला लावायला लागेल, नाहीतर मग जाड घेतला तर ते लाडू पण व्यवस्थित येणार नाही आणि लाडू फसेल तो, म्हणून आता मिक्सरला लावून घेऊया भाजायच्या अगोदर। आणि हे गव्हाचं पीठ घेतलंय आणि ही 400 ग्रॅम, 1 किलोला 400 ग्रॅम मी पिठी साखर घेतली। तुम्हाला जास्ती पाहिजे कमी जास्ती पाहिजे तशी तुम्ही घेऊ शकता। आणि यातलं 400 ग्रॅम तूप घेणार आहे मी। 400 ग्रॅम लागेल, म्हणजे मोजून नाही घेणार कारण काही घरी बनवलेलं आहे। आणि हे बघा, हे काजू घेतलंय की करून बारीक करून ठेवलंय। काजू, बदाम, पिस्ता, चारोळी आहे, मनुके आहेत आणि ही वेलची जायफळ पण मी घरीच बारीक करून डबीमध्ये भरलेली आहे। तर आता त्याला रवा पहिला मिक्सरला लावून घेऊया, त्याच्यानंतर भाजायचा। बघा रवा आता मी बारीक करून घेतला मिक्सरला लावून, आता भाजायला घेऊया। आता तूप गरम झालंय, आता रवा ओतून घेऊया त्याच्यात। आता आपण हा रवा आहे ना थोडासा भाजून घेऊया आणि नंतर हे टाकूया, गव्हाचं पीठ टाकूया। लाडूची टेस्ट आपण कशी भाजतोय ना त्याच्यावर आहे ते। व्यवस्थित भाजला तर चांगला लागतो टेस्ट एकदम। मी पसरट टोप घेतला ना, त्याच्यामुळे पटकन सगळं 1 किलो मी रवा पूर्ण टाकूच शकले। कढईत आपण जर केलं ना मग तो थोडा टाकत बसायला लागतं। हे बघा पसरट भांडा असल्यामुळे सगळा एकसारखा भाजला जाईल। आणि हे एकदम लाल नाही करायचा, थोडासा नॉर्मल असा लालसर करायचा। रवा भाजताना असं सारखं डवळत राहायचं, म्हणजे करपणार नाही। करपून दिलं तर मग ते काळपट लाडू होतात ना, म्हणून अगदी मेहनत घेऊन एकसारखं असं भाजत राहायचं। आता बारीक मिक्सरला लावून घेतला ना, त्याच्यामुळे मस्त बारीक दिसतं। पण आता तो जाडा रवा आलेला, जाडा रवा असला की लाडू पण वळताना जमत नाही आणि तूप जरी कमी पडलं तरी पण आपले लाडू फसतात, ते सारखे फुटत राहतात। मग तूप टाकलं की लाडू चांगले वळले जातात। आणि रवा बारीक पाहिजे त्याच्यामध्ये। आपण टाकूया गव्हाचं पीठ। हे गव्हाचं पीठ का टाकायचं म्हणजे टेस्टला चांगली लागते आणि आपण हे गावठी तूप वापरतो ना, त्याच्यामुळे अजूनच टेस्ट चांगली लागते। तुम्ही जर टाकत नसाल ना गव्हाचं पीठ तर टाकून बघा। आणि आपल्याला काय झालं माहिती आहे, आता आपण साखर आणि हे कमी घेतलं ना, तर ते गव्हाचं पीठ टाकल्यामुळे आता साखर तुम्ही जास्ती पाहिजे तर तुम्ही वाढवू शकता, कारण त्या प्रत्येकाचं वेगवेगळं आहे ना, कोण गोड खातं कोण कमी गोड खाते। मग जर गोड पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा किलो पण घेऊ शकता, 400 ग्रॅम पण घेऊ शकता। म्हणजे गोडी तुमच्या खाण्यावर आहे ते, म्हणजे साखरेचं प्रमाण। आता हा आपला रवा भाजत आलाय, आता गॅस बंद करूया आणि ह्याला तूप टाकायची गरज नाही। तूप व्यवस्थित पडलेलं आहे त्याला, त्याच्यात पिठी साखर टाकायची आणि लाडू बांधायचे। त्याच्या अगोदर आपण आता हे गॅस बंद करूया आणि ड्रायफ्रूट टाकून घेऊया।
थोडासा लालसर कलर आला ना की मग खायला पण छान लागतात. एकदम सफेद असतील ना तर मग चवीत फरक पडतो. थोडासा लालसर पाहिजेच, एकदम पण नको, पण थोडा लालसर असा हा कलर आला आहे त्याला. आणि याच्यामध्ये आता पिठी साखर आलं ना की तो सफेद होतो. तूप पण भरपूर टाकले, साजूक तूप, आणि साजूक तुपात लाडू छान होतात. हे बघा, आता हे परातीत काढून घेतलं. हे गरम आहे, थंड व्हायची वाट बघूया आणि त्याच्यानंतरच आपण पिठी साखर टाकूया. सरुंदा करून ठेवते म्हणजे पटकन थंड होईल. आता बघा, आता कोमट झालंय. आता साखर टाकून घेऊया, पिठी साखर. साखर मिक्स करायची आणि आता लाडू बनवायला घ्यायचे. आता बघा, तूप पण भरपूर आहे, रवा बारीक केला त्याच्यामुळे लाडू पटापट होते. तूप कमी असेल आणि रवा पण जाड असेल तर मग ते लाडू सारखे फुटत राहतात ना, तसं नाही. आता ही सगळी पिठी साखर आहे, ही पण टाकून घ्यायची. आता बनवायला घेऊया आपण. मस्त लाडू झाले. आपले लाडू रव्याचे तयार झाले, पटापट करून झाले बघा.